12वी मध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक लक्ष असतं की आपल्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं पाहिजे आणि त्याकरिता ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कष्ट देखील घेत असतात. इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर MST-CET मध्ये देखील चांगले मार्क मिळाले पाहिजे, कारण MST-CETच्या स्कोअरवरती विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो. त्याचसोबत 12वी मध्ये सुद्धा चांगले थिअरीमध्ये पर्सेंटेज देखील असणं गरजेचं असतं. आणि यामध्ये जे आज आपण कॉलेज बघणार आहोत, पुण्यातील चांगले चांगले कॉलेज की ज्या ठिकाणी प्लेसमेंट चांगलं आहे, चांगलं शिकवलं जातं, राहण्याची व्यवस्था आहे, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित आहे, जे चांगल्या कॉलेजकरिता गरजेचं, अशा सर्व जे दर्जेदार कॉलेज आहे त्याची सर्व माहिती आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनल मार्फत बघत आहोत. तर आज देखील पुण्यातील एक चांगलं जे कॉलेज आहे की ज्यामध्ये शिकवणं आणि जे शिक्षक आहेत त्यांची ते देखील चांगले आहे, राहण्याची व्यवस्था चांगली आहे, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, प्लेसमेंट कशा पद्धतीने झालेलं आहे, प्लेसमेंट देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचसोबत या JSPMS या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागतोय MST-CETला, MST-CET मध्ये किती पर्सेंटाईल स्कोर हा विद्यार्थ्यांना लागतोय, कॅटेगरीने आहे, आणि कोणत्या कोणत्या कंपन्या आलेल्या असतात या ठिकाणी. तर आज जे आपण पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज बघणार आहोत, JSPMS इंजिनिअरिंग कॉलेज, की जे थातवडेची जी मेन ब्रँच आहे त्या कॉलेजचा आपण कट ऑफ आणि पॅकेजेसची माहिती या 7 इन्फो यूट्यूब चॅनल मार्फत बघत आहोत. तर 47 लाखाचं पॅकेज आपण जर बघितलं, 2023ची ही माहिती आपल्याकडं उपलब्ध होत आहे. तर एकूण जवळपास 1215 विद्यार्थ्यांना हे ऑफर करण्यात आलेलं आहे प्लेसमेंट. यामध्ये 4 लाख ते 12 लाखाच्या दरम्यान 820 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हे प्लेसमेंट ऑफर करण्यात आलेलं होतं. ॲडॉबी नावाची जी कंपनी आहे या मार्फत 47 लाखाचं 47 लाख पर ॲनम हे ऑफर करण्यात आलेलं होतं विद्यार्थ्यांना. तर अशी देखील माहिती आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅपजेमिनीमध्ये जवळपास 544 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाल्याची या ठिकाणी डेटा समोर आलेला आहे. TCS मध्ये 240च्या वरती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाल्याची माहिती मिळते. व्हेरिटास मध्ये 21, ॲसेंचरमध्ये 50च्या वरती, EY मध्ये 40+, कॉग्निझंट मध्ये 100+ विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट 2023च्या बॅचचं प्लेसमेंट झाल्याची माहिती मिळते. यामध्ये कोणत्या कंपन्या जास्त करून पाहायला मिळत आहेत, तर TCS असेल, कॅपजेमिनी, KPIT, ॲसेंचर, टेक महिंद्रा, कॉग्निझंट. यामध्ये आपल्याला TCS मध्ये 118, कॅपजेमिनीमध्ये 152, KPIT मध्ये 88, ॲसेंचरमध्ये 40, टेक महिंद्रामध्ये 21, कॉग्निझंटमध्ये 14 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट 2023-24च्या बॅचचं झाल्याचं आपल्याला एकंदरीत माहिती समोर येत आहे. यामध्ये अमंग द only 5 premier colleges in Pune visited by the TCS, sole college from PCMC area to host TCS recruitment on campus. 117 offers from TCS including 47+ for 7 lakh per annum digital and 9 lakh per annum prime, making it the highest number in Pune. Hosted TCS for the majority of engineering college non-premier partner with an astounding count of 642 student. आता याच्यामध्ये टॉप रिक्रुटर कोणते आहे आणि ज्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग नंबर दिलेला आहे त्याची देखील थोडक्यात यामध्ये माहिती मिळते. ॲसेंचर, KPIT, कॅपजेमिनी हे असे टॉप रिक्रुटर आहे या कॉलेजचे, यांच्या मार्फत तिथं प्लेसमेंट होत असतं. हायएस्ट पॅकेज जे आहे ते 20 लाखापर्यंत दिल्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि 40 लाखाच्या वरती सुद्धा पॅकेजेस काही विद्यार्थ्यांना ऑफर करण्यात आलेले आहे अशी देखील या ठिकाणी माहिती मिळते. 1500च्या वरती जास्त विद्यार्थ्यांचं इंटर्नशिप करिता निवड झालेली आहे. 2 बॅचेस जे आहे इंजिनिअरिंगच्या. हायएस्ट स्टायपेंड 1,10,000 असं त्या ठिकाणी स्टायपेंड मिळते काही विद्यार्थ्यांना. आणि 7 जे विद्यार्थी आहेत ते तैवान या ठिकाणी इंटर्नशिप प्रोग्रामसाठी आहे अंडर द गायडन्स ऑफ फॉरेन युनिव्हर्सिटी रिलेशन सेल अँड SP अँड IR ऑफिस. तर या कॉलेजचा MST-CET मध्ये किती पर्सेंटाईल स्कोर लागतो JSPMS थातवडेकरिता, तर त्याचा देखील डेटा आपण बघतोय. हा 2024-25च्या कॅप राऊंड 1चा डेटा आहे, माहिती आहे.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, थातवडे, पुणे 06141 असा कॉलेजचा कोड आहे. IT ची माहिती आपण घेतोय, तर IT मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करिता आणि त्यानंतर कॉम्प्युटर. तर कॉम्प्युटरची आपण सुरुवातीला माहिती घेऊया. होम युनिव्हर्सिटीमध्ये आता जो ब्रॅकेटमध्ये तुम्हाला नंबर पाहायला मिळतोय तो MST चा पर्सेंटाईल स्कोर आहे. आता जनरल ओपन करिता 96, जनरल SC करिता 90, जनरल ST करिता 59.97, जनरल VJ करिता 92, जनरल NT करिता 94, जनरल NT2 करिता 96, जनरल NT3 करिता 95, जनरल OBC करिता 96, जनरल SCBC करिता 96, लेडीज ओपन करिता 96, लेडीज SC करिता 90, लेडीज ST कॅटेगरी करिता 59, VJ करिता 84, NT2 करिता 94, NT3 करिता 94, लेडीज OBC करिता 96. त्यानंतर लेडीज SCBC करिता 96, फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 36, फिजिकली हँडिकॅप OBC करिता 18, डिफेन्स ओपन करिता 93, डिफेन्स SC करिता 82, डिफेन्स OBC करिता 92, डिफेन्स SCBC करिता 90, TFWS करिता 97, डिफेन्स NT2S करिता 93, EWS करिता 94. IT करिता होम युनिव्हर्सिटीचा जो कट ऑफ आहे, होम युनिव्हर्सिटी आहे पुणे युनिव्हर्सिटीचा. अदर युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकरिता देखील याच रेंजमध्ये पाहायला मिळतोय, तरी देखील आपण कट ऑफ डाउनलोड करून सर्व सविस्तर माहिती घेऊ शकता. आता IT करिता जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता MST चा पर्सेंटाईल स्कोर होता या वर्षी 2024 मध्ये 96, SC करिता 90, ST करिता 58, VJ करिता 91, NT1 करिता 94, NT2 करिता 95, NT3 करिता 94, OBC करिता 96, SCBC करिता 95, लेडीज ओपन करिता 96, SC करिता 89, ST करिता 16, लेडीज ST करिता 16. त्यानंतर NT1 करिता 92, NT2 करिता लेडीज NT2 करिता 93, लेडीज OBC करिता 95, लेडीज SCBC करिता 95, डिफेन्स ओपन करिता 91, डिफेन्स OBC करिता 90, TFWS करिता 96, EWS करिता 93. अशा विद्यार्थ्यांनी आतापासूनच जर अभ्यास केला, हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून, तर निश्चितच पुण्यातील जे टॉपचे कॉलेजेस आहे यामध्ये आपल्याला चांगले कॉलेज जर मिळालं तर चांगलं प्लेसमेंट होऊ शकतं. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांची ही एक स्वप्न असतं की आपल्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं पाहिजे आणि त्याकरिता ते वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेत असतात, परंतु प्रॉपर माहिती ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसते. बऱ्याच वेळेस विद्यार्थी पैसे देऊन काउन्सिलिंग करत असतात आणि काउन्सिलिंगला 5-5, 10-10 हजार रुपये पैसे विद्यार्थी घालतात, तरी देखील योग्य माहिती मिळत नाही. ही जी माहिती आपण बघतोय ही 5-5, 10-10 हजार रुपये घालून सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत नाही, परंतु ही माहिती योग्य विद्यार्थ्यांपर्यंत गेले तर योग्य पद्धतीने ते अभ्यास करतील, योग्य कॉलेजला ते ऑप्शन फॉर्म भरतील आणि पर्यायाने त्यांना पॅकेजेस प्लेसमेंट चांगलं होईल, चांगले टीचिंग फॅसिलिटी, हॉस्टेल राहण्याची सुविधा, सर्व सुरक्षित वातावरण, इन्फ्रास्ट्रक्चर, या सर्व जे चांगल्या चांगल्या कॉलेज करिता पाहिजे त्या सर्व घटक या कॉलेजमध्ये पाहायला मिळत आहे. आणि ही सर्व सिरीज आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनल मार्फत बघतोय. आपल्याला देखील ही माहिती जर आवडलेली असेल तर जे आपल्या जवळचे विद्यार्थी किंवा पालक की ज्या पालकांचे मुलं मुली जे 12वी मध्ये असतील आता, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जर पोहोचली तर निश्चित त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना पुढे निर्णय घेत असताना याचा फायदा होईल. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थी अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंग MST CET देतात आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरत असताना काहीतरी चुकीचे कॉलेजचे जर नावं टाकले, प्लेसमेंट नसतं, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, फक्त पुण्यातले कॉलेजचे नावं द्यायचे म्हणून विद्यार्थी देतात आणि पर्यायाने मुलांची फसगत होते आणि याचा फटका चांगला स्कॉलर मुलांना देखील बसलेला आहे आतापर्यंत. त्याचं पूर्ण करिअर जे आहे कारण पहिल्या राऊंडला जर चांगले कॉलेज मिळाले नाही तर पुढे त्या जागा व्हॅकंट राहत नाही, चांगल्या कॉलेजच्या जागा व्हॅकंट राहत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत असतं. तर कुणाचं नुकसान होऊ नये या चांगल्या हेतूने आपण ही माहिती गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करतोय 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपल्याला देखील ही माहिती आवडली असेल तर योग्य विद्यार्थ्यांपर्यंत, योग्य पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवायला आपण देखील हातभार लावाल. धन्यवाद.